नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। तर आजची नवीन अपडेट आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सुरू आहे। याच विषयी नवीन परिपत्रक आलेलं आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक 1/8/2025 रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतून सूचनेनुसार असं इथं दिलेलं आहे। नंबर 1 आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे। नंबर 2 आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे। नंबर 3 आहे लाभार्थ्याचे वय 1/8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावं। नंबर 4 आहे लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी। ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे। म्हणजे आधार कार्ड किंवा आपण टीसी कास्ट सर्टिफिकेट जे काही जोडलेलं असेल त्याच्यावरची जन्मतारीख जर वेगवेगळी असेल तरीसुद्धा आपण इथे अपात्र होणार आहोत। नंबर 5 आहे कुटुंबात एकच रेशन कार्ड म्हणजे एकच कुटुंब 2 पेक्षा जास्त लाभार्थ्याच्या तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे व त्याच्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे। म्हणजे एका रेशन कार्डवर एकच महिला, तीही एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलांना लाभ इथे मिळणार आहे। तर पुढे आहे शासन निर्णयाद्वारे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे। पुढे दिलेलं आहे माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। पुढे दिलेला आहे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी। 6 नंबर आहे कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे। उदाहरणार्थ नंबर 1 आहे कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील एकच महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र ठरतील। नंबर 2 आहे कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण ही अपात्र आहे। खूपच कडक आणि बारीक इथे नियम दिलेले आहे। बऱ्याच महिला इथे अपात्र होणार आहेत आणि खूप कमी महिला ह्या पात्र होणार आहेत। यामुळे नंबर 7 दिलेला आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील नियमाचे निकष लागू राहतील। लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी। ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तरी लाभार्थ्यास अपात्र करावे। तर अशा पद्धतीचे हे नियम दिलेले आहे। या नियमात जर आपण बसत असाल तर इथे आपल्याला सरळ अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि आपल्याला इथून पुढे हप्ता मिळणार नाही। हे सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे। बऱ्याच महिला इथे अपात्र झालेल्या आहेत तरीसुद्धा त्या वाट बघत आहेत की आपला हप्ता येईल, कारण खूप गरजू महिलासुद्धा इथे पात्र असून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर अशा महिलांनासुद्धा लवकरात लवकर पात्र ठरवून त्यांना त्यांच्या उरलेल्या हप्त्यांची रक्कम लवकरात लवकर मिळावी असं वाटते। तर ही होती आजची नवीन अपडेट आणि ही अपडेट आपल्या माता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।